कर्जत पोलिसांनी एक मोठी कामगिरी करत कर्जतमधील एका बंटी बबली जोडीला बेड्या ठोकल्यात। या जोडीने समाजसेवेच्या नावाखाली वृद्ध नागरिकाला जाळ्यात ओढून त्याचे अपहरण करून त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणात पॅन्थरचा कार्यकर्ता सुशील जाधव व त्याची साथीदार आदिती ढोके यांना अटक करण्यात आली आहे, तर त्यांचा आणखी एक साथीदार गणेश प्रधान हा सध्या फरार आहे। या संपूर्ण प्रकरणातील पीडित फिर्यादी देखील आता समोर आला असून आरोपींनी केलेल्या कृत्यांचा त्यांनी धक्कादायक खुलासा केलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी पीडित फिर्यादीकडून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटून सुमारे 4 ते 5 लाख रुपयांची फसवणूक केली। एवढंच नव्हे तर एका खासगी ऑनलाईन कर्ज देणाऱ्या ॲपवरून त्यांच्या नावावर सुमारे 12 लाख रुपयांचे कर्ज काढून त्यातील काही लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळवले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपींनी नागपूर येथील सुनील दयाराम गजगाटे या वृद्ध नागरिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून मैत्री केली। आदिती ढोके यांनी फेसबुकवरून ओळख वाढवत दोघेही आंबेडकरी समाजातीलच असल्याने समाजकार्याच्या नावाखाली विश्वास संपादन केला आणि त्यांना कर्जत येथे येण्यास प्रवृत्त केले। धक्कादायक म्हणजे कर्जतमध्ये शासकीय निधीतून नव्याने बांधकाम सुरू असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनाचे काम आम्ही समाजाच्या माध्यमातून उभारत असल्याचे या जोडीकडून अनेकांना सांगण्यात येत असल्याचं समोर आलंय। या कामासाठी समाजाच्या नावाखाली अनेकांकडून आर्थिक मदत उकळली जात असल्याची माहिती देखील समोर आली आहे। याच माध्यमातून त्यांनी नागपूर येथील सुनील दयाराम गजगाटे या वृद्ध नागरिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून मैत्री केली। एकाच समाजाचे असल्याने गजगाटे यांनी देखील आरोपींवर विश्वास ठेवत भवनासाठी त्यांना मदतीचे आश्वासन दिले। 8 मार्च रोजी गजगाटे पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असताना आरोपी आदिती आणि गजगाटे यांच्यात संभाषण झाले। तेव्हा आदितीने गजगाटे यांना आपल्या कार्यकर्त्यांची भेट घालून देण्याच्या बहाण्याने त्यांना कर्जत रेल्वे स्थानकावर उतरायला सांगितले आणि यानंतर सुरू झाला आरोपींचा खरा कारनामा। कर्जत रेल्वे स्थानकावर उतरल्यावर आदिती हिने गजगाटे यांना भिसेगाव येथील एका दुकानाजवळ बोलावून गाडीत बसण्यास सांगितले। त्यानंतर अचानक गाडीत सुशील जाधव व गणेश प्रधान हे दोघेही येऊन बसले। यानंतर तिघांनी मिळून गजगाटे यांना धमकावत त्यांचे अपहरण केले। आरोपींनी त्यांना दमदाटी करत नग्न करून त्यांच्याकडून संपूर्ण रक्कम आणि सोन्याचा ऐवज काढून घेतला। तसेच त्यांना धमकावून त्यांच्या ATM कार्डचे पिन नंबर काढून घेतले व विविध ATM मशीनमधून त्यांच्या खात्यातील रक्कम काढून घेतली। यानंतर आरोपींनी त्यांना गुणगे येथील एका घरात कैद करून ठेवले। हे आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी गजगाटे यांच्या मोबाईलवरून ऑनलाईन 12 लाख रुपयांचं कर्ज देखील काढलं। तसेच या ऑनलाईन काढलेल्या कर्जाच्या माध्यमातून आलेल्या रकमेपैकी काही लाख रुपये स्वतःच्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले। दरम्यान 9 मार्चच्या पहाटेच्या सुमारास गजगाटे यांनी ज्या घरात त्यांना कैद करून ठेवले होते तेथून कसाबसा पळ काढत नातेवाईकांशी संपर्क साधला। त्यानंतर त्यांनी 10 मार्च रोजी कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या तक्रारीची गंभीर दखल घेत कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपी आदिती ढोके व सुशील जाधव यांना अटक केली। तर यातील तिसरा आरोपी गणेश प्रधान हा फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत। त्यांचा फेसबुकवरून ओळख झाली आहे। 10-12 दिवस झाले आहे, लगभग जास्त दिवस वगैरे नाही झाले। त्यांनी परिचय सांगितला की आम्ही कार्यकर्ता बुद्ध विहारातले, आणखी कार्यकर्ता म्हणलं मग सामाजिक कार्यकर्ता बी आहो आम्ही, या कधी इकडे येणं झालं तर भेटा, आमच्या कार्यकर्त्याला भेटू देऊ। आणि मग त्यानंतर आम्ही कर्जत स्टेशनला उतरलो तर तेव्हा मला बाजूच्या शिवनेरी बिकानेर स्टाफपाशी बोलावलं मला आणि त्यांनी ते गाडी पांढऱ्या कलरची गाडीने आले ते आणि मला बसवलं, मी बसलो तिथे। मग काही थोडंसं अंतरावर जाताना त्यांनी गाडी थांबवली आणि आणखी एक काय मला माहीत नाही कंपाऊंडर सुशील नाव आणि एक काय मागे गणेश काही असं काय होतं त्यांचे समोर। आणखी मग गाडी चालू झाली, समोर जाता जाता मग माझे मोबाईल छिनला आणि अंगठी म्हणजे जे दागिने आहेत, चेन, अंगठी, घड्याळ, पैसे माझ्या खिशामध्ये होते जे काही मतलब 15-20 हजार ते नगदी कॅश। आणि समोर जाता जाता पूर्ण ATM कार्डचे जे त्यांना मिळाले तर ATMमधून ते मुलगी गेली आणि हा माझ्याजवळ होता, याने एक मला पकडून ठेवलं होतं। तो मला विचारे बे सांग रे याचा नाही तर मारीन, हां की पिनकोड सांग रे हां नाही तर मारीन, असं बिलकुल चाल रे पकडून असं मारमूर करून त्याने बिलकुल असं बिलकुल हे बिलकुल कपडे उतरवून त्याने मतलब पूर्ण मला त्यांनी
असा भेव दाखवला की मला अखेर पिन सांगायच लागले ATMचा आणि क्रेडिट कार्डचा, आणि ते काही वेळाने पैसे काढत गेले. आणि मी गाडीमध्येच आतमध्ये मला काहीच मेसेज नाही, माझा मोबाईल पण त्यांच्याकडे होता, सगळंच त्यांच्याकडे होता. म्हणजे मला पूर्ण ते त्यांनी 2-3 तास त्यांनी पूर्ण पैसे काढले. माझे किती काढले किती नाही मला माहीत नाही, पण लगभग माझ्या अनुसार मला माहीत आहे की लगभग 4-5 लाख तर माझ्या चालू याच्यामध्येच होते खात्यामध्ये. आणि त्यांनी ऑनलाईन रात्री लोन घेतला नेव्ही ॲपमधून, आणि त्याच्यातून त्यांनी लगभग 4-4.5 लाख काढले. त्याच्यातून किती लाखाचं लोन काढलं? त्यांनी एकत्र 12 लाखाचं लोन काढलं आहे. आणि पण त्यांनी त्यांच्या घरी नेलं, आणि घरी नेल्याच्यानंतर मग जेवण वगैरे केलं, आणि मग आराम केला. आणि मग सकाळी ते थोडेसे 6 वाजताच्या दरम्यान ते थोडी झोपीत असल्या कारणामुळे मी तिथून आपली सुटका काढली, म्हणजे पळालो तिथून. आणि मी सीधा रेल्वे स्टेशनवरून डायरेक्ट नाशिकला गेलो. आणि मग माझ्या जवायला घेऊन माझ्या मुलाला घेऊन रिपोर्ट द्यायला मग आणखी परत मी कर्जतला आलो. दरम्यान या बंटी बबली जोडीने यापूर्वी अनेक नागरिकांना अशाच प्रकारे जाळ्यात ओढून पैसे उकळल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या जोडीकडून फसवणूक झालेल्या इतर नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कर्जत पोलिसांनी केले आहे. आम्हाला अशी शंका आहे की ह्या लोकांनी असंच काही आपल्याच समाजाच्या किंवा परिसरातली बऱ्याच लोकांना सोबत असं केलेलं आहे, अशी आम्हाला आमची खात्री आहे, दाट शक्यता आहे की यांनी असं इतर लोकांसोबत बी केलेलं असावं. तर कोणा लोकांसोबत यांनी या 3 आरोपींनी, महिला आरोपीचं नाव आहे आदिती डोके, पुरुष आरोपीचं नाव आहे सुशील जाधव, आणि तिसरा आरोपी जो आहे गणेश उर्फ मंगेश गजानन प्रधान, राहणार पुणे, या तिघांनी असंच कोणातरी सिनियर सिटीजनला फेसबुकवरून किंवा सोशल मीडियाच्या मार्फतीने ओळख करून असं त्यांच्यासोबत केलेलं असावं, असं पोलिसांना आव्हान आहे पोलिसांचं सर्वांना, की असं काय झालं असेल तर त्यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे येऊन त्यांच्याविरुद्ध तक्रार द्यावी किंवा त्यांची फिर्याद आम्हाला द्यावी. आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राईब करायला विसरू नका.